श्रावण महिन्याची सुरुवात होताच आपण खरेदीला लागतो. ते म्हणजे आता व्रत वैकल्य सुद्धा असतात आणि त्यामध्ये आपल्याला पूजेसाठी अनेक साहित्य वगैरे लागत असतात आणि त्याचीच खरेदी करण्यासाठी मी शॉपमध्ये आले होते. काही देवांसाठी मी वस्तू घेतल्या. या ठिकाणावरून मी धूप आणि त्याच्यामध्ये गंध वगैरे आणि परफ्यूम, इत्र अशा बऱ्याचशा काही गोष्टी घेतलेल्या आहेत. आता आम्ही परत जाण्यासाठी घरी निघालो. आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल मी कुठल्या कुठल्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि काही फुलंसुद्धा आणलेलीच होती आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवेलच मी कशा प्रकारे आणलेली आहेत. तर अशा प्रकारे काही फुलांचा समावेश केला, काही फुलं आणून ठेवली. आता काही दिवसांनी दीप अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही खूप मोठी असते आणि फुलांचा शॉर्टेज असतो या दिवसांमध्ये. तर पूजेसाठी तर फुलं मिळतातच, परंतु डेकोरेशन म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला फुलं हवी असतात, म्हणून छोटी मोठी ही माझी खरेदी आहे. त्यामध्ये गुलाबाची फुलं जास्तच आणली, थोडंफार डेकोरेशन करण्यासाठी वगैरे अशा प्रकारे. आणि काही धूप वगैरे, गंध, अष्टगंध जे काही मी साहित्य आणलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघू शकता अशा प्रकारे इत्रसुद्धा आणलेले आहेत देवांना लावण्यासाठी. नवीन देवघर आलं, परंतु माझ्या ह्या बऱ्याचशा वस्तू ह्या संपलेल्या होत्या आणि म्हणूनच मला थोडंफार कुठेतरी कमी वाटत होतं. कारण आपल्या देवघराजवळ ज्यावेळेस आपण येतो तर अगदी खूप सुगंधी वातावरण असायला हवं असं आपलं प्रत्येकालाच वाटतं आणि असं भासायलाच हवं की हे देवरूम आहे किंवा ही देवांची खोली आहे. तर म्हणूनच ही छोटी मोठी खरेदी मला खूप सारे आणल्यानंतर खूप भारी वाटत होतं. हे सर्व काही वेगळ्या प्रकारची मी इत्र वगैरे आणलेली आहेत देवांसाठी. आता बघा येणारे सण समारंभ आहेत आणि याचा समावेश त्याच्यामध्ये मी करणार आहेत. आणि काही वाती मुद्दामच आणल्या. माझ्याकडे कापूस तसा असतोच, परंतु कधी कधी वेळेवर आपल्याकडून त्या होत नाही, म्हणून मी त्या वाती विकत घेतल्या. आणि अशा प्रकारे जे काही फुलं आणले ते थोडं डेकोरेशन केलेलं आहे. बऱ्याचदा आमच्या घराजवळील शॉपमध्ये फुलं मिळत नाहीत, तर आम्ही कुठूनही मागवून घेतो. अशा प्रकारे ती आणलेली आहेत आणि बघा त्याचंच मी इथे डेकोरेशन केलेलं आहे. अगदी सुंदर कलर आहे. तर अशा प्रकारे देवांजवळ मी ठेवलं आणि संध्याकाळच्या वेळेस देवपूजा केली तर अगदी वातावरणसुद्धा खूप प्रसन्न झालेलंच होतं. त्याचबरोबर देवांसाठी काही आसन बनवण्यासाठी, काही ड्रेस बनवण्यासाठी काही नेटची कापड आणलेली आहेत आणि अशा प्रकारे खण आणलेला आहे. आणि अशी छोटीशी माझी खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.